नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत, असं भव्य दिव्य कासेगावचं जयंत केसरी मैदान येत्या 26 मार्चला मित्रांनो संपन्न होत आहे. बलवडीचं मैदान झालं. या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंद केसरी बाकासूर याच्यावरती खूप प्रश्नचिन्ह उभे राहिले होते की बाकासूर सेमीला घरी जाणार, असे खूप टीका केल्या जातं. परंतु तो बाकासूर आहे, कधी कमबॅक करेल त्याचा भरोसा नाही आणि त्या मैदानात स्वतःला सिद्ध केलं. टॉपच्या सेमीमध्ये मित्रांनो कडेनी बाजी मारून फायनलला मित्रांनो सर्व टॉप नंदी होते. त्या सर्व गाड्यांमध्ये एक नंबर करून पुन्हा एकदा बाकासूरने जबरदस्त असा कमबॅक केला. टॉप पालाला डोळ्याचा पारणं फेडणारी मित्रांनो लढत आपल्याला बघायला भेटली. त्याच फायनलमध्ये घरनिकीचा राजा असेल, भुंगा असेल, लखन असेल, लक्ष सचिन असेल आणि बाकीचे सर्व नंदीसुद्धा जबरदस्त पाळले. परंतु बाकासूरचा सुद्धा मित्रांनो पल टॉप होता. आणि आत्ता मित्रांनो मैदान होत आहे कासेगाव हिंद केसरी. या मैदानात देखील रती महारथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्हवरती. चला तर बघूया या मैदानातील काही टॉप पैरे. या मैदानातील पहिला संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघता मिलिंद शेठ पाटील कोळसगाव यांचा भुंगाडॉन नक्की कोणासोबत, तर मित्रांनो विठ्ठल नानाने अजय शेठ यांचा चिक्या आणि भुंगाडोनी A1 जोडी मित्रांनो आपला पलटण दिसू शकते. मुंबईमध्ये अपरिचित राहिलं होता भुंगा आणि सैराट ही जोडी अपरिचित होती. तिथून मित्रांनो भुंगा आता ट्रॅक्टर मैदानासाठी घाट्यावरती आला होता, परंतु ते मैदान कॅन्सल झालं. बलवडी मैदानामध्ये फॉर्च्युनर मानकर लखनसोबत पळाला आणि 2 नंबर केला. असा भुंगाडन आणि नानांचा चिक्या ही A1 जोडी मित्रांनो आपला एका पायऱ्यात दिसू शकते. टॉप स्पीड लागेल कारण भुंगासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि चिक्यासुद्धा मित्रांनो नानांचा फुल फॉर्मला आहे. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. हा सुद्धा एक संभाव्यताने टॉप पायरा आहे. पुढील संभाव्यताने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि कारुंडेच्या आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि बावऱ्या ही A1 जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते. टॉप स्पीड लागेल आणि याच्या आधीसुद्धा मला वाटतं हा पायरा झालेला आहे. चांगली गाडी पळते चिक्याची आणि बावऱ्याची. पुन्हा एकदा या कासेगाव हिंद केसरीच्या भव्य दिव्य मैदानामध्ये मित्रांनो हा A1 जोड आपल्या पळताना दिसू शकतो आणि टॉप स्पीड लागेल. हा जर जोड एकत्र आला तर नक्की मित्रांनो गुलाल भेटेल कारण दोन्ही नंदी टॉप फॉर्ममध्ये आहेत. हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यताने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शनी शिंगापूरकरांचा चित्र्या नक्की कोणासोबत दिसू शकतो, तर मित्रांनो अमित भादले यांचा चिमण्या याच्यासोबत आपल्याला चित्र्या दिसू शकतो. आत्ता मित्रांनो जे मैदान झालं त्या मैदानामध्ये चिक्या आणि मला वाटते त्याचा पायरा होता शनी शिंगापूरकरांचा चित्र्या. या जोडीची निकालावरती मित्रांनो थोडक्यात हार झाली होती, पण चित्र्यासुद्धा मित्रांनो टॉपला आहे, चिक्यासुद्धा टॉपला आहे. हे नंदी नक्कीच कमबॅक करतील. आगामी मैदानामध्ये 26 तारखेच्या जयंत केसरी मैदानामध्ये चिमण्या आणि चित्रा हे सुद्धा समीकरण मित्रांनो आपलं दिसू शकतं. टॉप स्पीड लागेल यासुद्धा गाडीला. हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका फॉर्च्युनर मानकरी लखन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो फॉर्च्युनर मानकरी सर्जा, ज्या जोडीने फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं होतं. पुन्हा एकदा तीच जोडी आपल्या कासेगाव मैदानात पळताना दिसू शकते. काल भुंगाडांसोबत बलवडी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान लखन आणि भुंगाडान जबरदस्ती जोडी पाळली. फायनलला बकासूरला खूप सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत दिली, परंतु त्या लढतीमध्ये बाजी मारली होती बकासूरने, परंतु जबरदस्त पाळलं होतं. लखन आणि भुंगासुद्धा आगामी मैदानामध्ये मित्रांनो कासेगावच्या मैदानामध्ये सर्जा आणि लखन हीच फॉर्च्युनर जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसू शकते. टॉप स्पीड लागतो याच जोडीला. पुढील संभाव्यताने टॉपचा पायरा तुम्ही बघताय. A1 जोडी, ज्या जोडीला बघायला अखंड महाराष्ट्र मित्रांनो वाट बघत आहे. हा पायरा कधी होतोय आणि दोन्ही मालकाने मित्रांनो सांगितलं आहे लवकरच हा जोड पळताना दिसेल. पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो संतोष तोडकर यांचा सुंदर. मित्रांनो A1 जोडी मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी. प्रेक्षकांची इच्छा आहे हा जोड एकत्र यावा. याच्या आधीसुद्धा मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला जेव्हा हे दोन्ही नंदी होते तेव्हा मित्रांनो हा A1 जोड मित्रांनो आपल्याला पळताना दिसला होता. खूप सुंदर जोडी पळायची मुंबई बिनजोडमध्ये सुद्धा आणि घाटावरती सुद्धा. आणि पुन्हा एकदा मित्रांनो हा जोड आपल्याला आगामी कासेगाव मैदानात एकत्र दिसू शकतो.
पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मित्रांनो. हा जोड सध्या आपलं एकत्र दिसत नाही. या जोडींसुद्धा मैदानात गाजवले आहेत. पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि पिस्टन 22-11 मित्रांनो. पिस्टन हळूहळू लयमध्ये येत आहे, परंतु मागच्या मैदानात मित्रांनो थोडक्यात सेमीला हार झाली. त्याच्या आदल्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला होता पिस्टनने. आत्ता पूर्णपणे मित्रांनो पिस्टन रिकवर झाला आणि चांगल्या फॉर्ममध्ये पळतोय. कॉकटेलसुद्धा मित्रांनो, कॉकटेलची सुद्धा कासेगावसाठी मोठी तयारी चालू आहे. कॉकटेल आणि पिस्टन हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा मित्रांनो आपला या आगामी कासेगाव मैदानामध्ये दिसू शकतो. सुंदर असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला. याआधीसुद्धा या जोडीने मित्रांनो मैदानं गाजवली आहेत. पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत आपला कोण दिसू शकतो, तर मित्रांनो त्याच्यासोबत आपला दिसू शकतो अवतार पवार यांचा चालू सीझनचा बादशाह अर्जुन. आता 2 दिवसापूर्वी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये वजीर 916 सोबत पब्लिकने मित्रांनो 1 नंबर केला होता. असा अर्जुन मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये शंकरपाटात आणि 3 फेऱ्यातसुद्धा टॉपला आहे. आणि पाकऱ्यासुद्धा मित्रांनो टॉप पळतोय. पाकऱ्या आणि अर्जुन हे समीकरण मित्रांनो या आगामी मैदानामध्ये आपलं एकत्र दिसू शकतं. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला, कारण याच्या आधी 2-3 वेळा जेव्हा जोड पाळला आहे तेव्हा जोडीने गुलाल घेतला आहे. आणि येणाऱ्या कासेगाव मैदानात देखील मित्रांनो हा एक संभावित आणि टॉप पायरा आपला दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय नाशिकचा आशिक विराट. नाशिकचा आशिक विराट नक्की कोणासोबत, तर मित्रांनो शाकीर तात्यांचा राजा आणि नाशिकचा आशिक विराट ही एवन जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात सोबत पळताना दिसू शकते. विराटने सुद्धा मागच्या मैदानामध्ये 2 नंबर केला होता. खूप लांबचा प्रवास करून मित्रांनो विराट 3 फेऱ्याच्या मैदानात घाटावरती येत असतो आणि कधी पायऱ्यांची मित्रांनो साथ भेटत नाही, त्याच्यामुळे हार होते. नाही तो विराटसुद्धा टॉपला आहे. तसेच शाकीर तात्यांच्या राजातसुद्धा संघर्ष चालू आहे, तो सुद्धा लवकरच संपेल. तर ही सुद्धा मित्रांनो A1 जोडी एक अंदाजे पायरा आपल्या या आगामी मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच बलवडी मैदानामध्ये मित्रांनो टॉपच्या सेमीमध्ये मित्रांनो ज्या जोडीची हार झाली होती, परंतु त्या जोडीने जबरदस्त अशी लढत दिली होती. अशी A1 जोडी घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि सर्जा दादा पुन्हा एकदा जोडी या कासेगाव मैदानामध्ये मित्रांनो आपला पळताना दिसू शकते. जबरदस्त लढत झाली होती. 2026ची सर्वात टॉप लढत. प्रेक्षकांची नजरा मित्रांनो या लढतीकडे लागल्या होत्या. सर्जा दादा घोटकरांचा सर्जा विरुद्ध फॉर्च्युनर मानकर लखन आणि मुंबई बिंजोडचा बादशाह भुंगाडॉन. मैत्रीपूर्ण टॉप लढत झाली. या लढतीमध्ये भुंगा आणि लखनने बाजी मारली होती, परंतु जबरदस्त अशी लढत दिली होती सर्जा दादाने आणि घोटकरांच्या सर्जाने. मित्रांनो पुन्हा एकदा हाच पायरा आपला या आगामी फॉर्च्युनर मैदानामध्ये दिसतो. तर कासेगाव मैदानामध्ये जयंत केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड आपला पळताना दिसू शकतो. पुढील नंदी तुम्ही बघताय कुमार रणधीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर. मित्रांनो मथुर बैलगाडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे की मथुर घाटावरती आला आहे, नेरमध्ये आला आहे. आत्ताच बिंजोड विजय झाले तेव्हा राहुलभाईंनी सांगितलं होतं की ट्रॅक्टर मैदानात पळणार नाही, परंतु 26चं कासेगाव मैदान आहे त्या मैदानामध्ये मथुर पाळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि मित्रांनो मथुर घाटावरती नव्हता, त्याच्यामुळे काहीच अंदाज बांधू नाही शकत की मथुर नक्की कोणासोबत पळेल, परंतु नक्कीच टॉपचं नियोजन असेल. जेव्हा मोठ्या मैदानात घाटावर येतो तेव्हा मैदानं गाजून जातो, गुलाल घेऊन जातो मथुर. आणि मित्रांनो या 26च्या मैदानामध्ये मथुर पाळण्याचे खूप जास्त मित्रांनो चान्सेस आहेत, परंतु पायऱ्याचा अंदाज मित्रांनो लावता येणार नाही, मैदानातच बघूया. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्या आणि नाना हे त्रिकोट मित्रांनो आपल्या कासेगाव हिंदकेसरी मैदानात पळताना दिसू शकतं. टॉप स्पीड लागतो या घरच्या साधला. आणि मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये हा अंदाजे मी पायऱ्या सांगत असतो आणि हा पायऱ्या खरासुद्धा ठरतो, कारण दोन्ही घरच्या साजला जबरदस्त स्पीड आहे. त्यामुळे नाना चिक्क्याचं आपण बघितलं तर नियोजन वेगळं दिसतं, परंतु दिवाण्या मैदानापासून लांब होता, आता पुन्हा परतला आहे. त्याच्यामुळे तेजा आणि दिवाण्या हाच टॉप जोड मित्रांनो पुन्हा एकदा आपला या मैदानात दिसू शकतो. तर मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या बलवडी मैदानातील गोल्लाचा मानकर नवीन नंदी घेऊन जर फायनलला राहिला असा बाळासाहेब माने घरनिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि घरनिकीचा राजा ही A1 जोडी मित्रांनो आपला टॉप पायऱ्यात दिसू शकते. आणि ताईसुद्धा टॉपचं नियोजन करतात. तर अपडेट मित्रांनो कशी वाटली नक्की सांगा. पुढील आपण शेवटचा एक पायरा व्हिडिओ मार्फत बघूया टॉप पायरा. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय
आत्ताच झालेल्या बालावडी मैदानातील 1 नंबरचा मानकरी द्वादश हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत, तर शॉटगन मेहरबान आणि बकासूर हे A1 जोडे मित्रांनो आपल्या मैदानात दिसू शकते. टॉप स्पीड लागेल. तर मित्रांनो खरोखर प्रेक्षकांची इच्छा आहे मेहरबान आणि बकासूर एकत्र यावा. नक्कीच मामा असतील, कानाशेट असतील, लवकरच नियोजन दिसेल आणि कदाचित या कासेगाव मैदानात देखील हा A1 टॉप पायरा आपल्याला दिसू शकतो. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अंदाजे पायऱ्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन नोटिफिकेशन क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.